नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या किचनमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. आंबे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत आमरस. आमरस बनवण्यासाठी इथं मी 3 आंबे घेतलेले आहेत पिकलेले. ते स्वच्छ पाण्याने सुरुवातीला धुवून घेतलेले आहेत आणि नंतर मी याची साल काढून घेणार आहे आणि चाकूच्या मदतीनं त्याच्यावरचा जो गर आहे तो काढून मी घेणार आहे, म्हणजे आमरस बनवायला आपल्याला सोपं जाईल. अगदी झटपट तयार होणारा आजचा हा आपण बनवणार आहोत आमरस. हे बघा, मी आंब्याची साल काढून घेतलेली आहे आणि सगळा गर चाकूच्या मदतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी सुरुवातीला पाणी वगैरे काही टाकलेलं नाही, फक्त आंब्याचा गर आहे. आणि आता मी टाकते आहे साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सुरुवातीला मी साखर टाकून घेते, पण आमरस हा थोडासा गोड असला की छान लागतो आणखीनच, त्यामुळं साखर व्यवस्थितच टाकायची. हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे सुरुवातीला. हे बघा, आमरस जो आहे तो मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. अगदी घट्टसर हा आमरस दिसतोय, तुम्ही बघू शकताय. आता हा रस जो आहे तो मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हा रस किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. हा सुरुवातीला आता थोडासा घट्ट आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पाणी. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी वगैरे टाकून घेते आणि थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. खूप जास्त पाणी नाही टाकत मी. मी आता टाकते आहे थोडीशी वेलची पूड. वेलची पूड टाकल्यामुळे आमरसला आणखीनच छान टेस्ट येते. वेलची पूड टाकल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेते. अगदी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलं होतं आमरसमध्ये. आमच्या घरी रस जो आहे तो खूप जास्त पातळ आवडत नाही. थोडासा घट्ट रस असला तर सगळ्यांना आवडतो, त्यामुळे मी खूप जास्त पाणी नाही टाकलेलं. व्यवस्थित हा रस जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि हा रस जो आहे तो फ्रीजमध्ये तयार झाल्यानंतर ठेवून द्यायचा, म्हणजे रस गार झाल्यानंतर आणखीन छान लागतो. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. अगदी साध्या आणि सोप्या अशा रेसिपीज आहेत माझ्या. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. कसा वाटतोय आमरस नक्की कमेंट करून सांगा.